ताज्या बातम्या विचार नव्हे त्यासाठी सचोटी न्यूज चॅनल बघायलाच हवे। ज्ञान मनोरंजन संस्कार देणारे चॅनल सचोटीला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, सोबत शेअर करायला विसरू नका। अमळनेर पालिकेतील घनकचरा व्यवस्थापनातील घोटाळा उघडकीस आला असून 2022 पासून कंत्राटी कामगारांचा भविष्य निर्वाह निधीच ठेकेदाराने जमा केलेला नसल्याची तक्रार कामगारांनी भविष्य निर्वाह निधी आयुक्त यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे। अमळनेर पालिकेचा घनकचरा व्यवस्थापन ठेका रामदास बाळू पवार ग्रीन वे एम्पायर यांना देण्यात आलाय। त्यांच्याकडे 60 कामगार काम करत आहेत। 2022 पासून ठेकेदाराने भविष्य निर्वाह निधीत जमा केलेला नाही। याबाबत कामगारांनी 2025 मध्ये तत्कालीन मुख्य अधिकाऱ्यांना तक्रार केली होती। त्यावेळी मुख्य अधिकाऱ्यांनी त्याला पीएफ देण्याचे आदेश दिले होते, मात्र ठेकेदाराने त्यांचेही आदेश जुमानले नाहीत। याबाबत कामगारांनी सांगितले की किमान वेतन कायद्याप्रमाणे वेतन देत नाही। ठेकेदाराचा पर्यवेक्षक खलील शहा हा सध्या वहीवर पेन्सिलीने पगार लिहून पेनाने सह्या घेतो। घंटा गाडी चालकाला 9,000 रुपये आणि क्लीनरला 7,000 रुपये महिना पगार देतो। कामगारांनी तक्रार केल्यास कामावरून कमी करण्याच्या धमक्या देतो। वरिष्ठ अधिकारी चौकशीला आले असता प्रत्यक्ष पीएफ यादीत दुसऱ्यांची नावे आणि कामगार दुसरेच असल्याचाही आरोप होतोय। आजपर्यंत अनेक वेळा तक्रारी करून तत्कालीन नगरसेवक, लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केलं आहे। नमस्कार, आम्ही नगर परिषदमध्ये घंटा गाडी कर्मचारी आहे आणि 2022 पासून आम्हाला पीएफ पण लागू नाही आहे आणि त्याशिवाय आमच्याकडून जे पगारी घेतात ते पगारच्या मस्टरवरती पेन्सिल ते नोंद करता अमाऊंट आणि दिवस आणि आमच्याकडून पेनाने सही करून घेतात ते आणि नंतर ते खोडून आहे ना त्यांचं मतानुसार ते नोंद करून घेतात नंतर। आणि आमची इच्छा अशी आहे की आम्हाला किमान वेतन पण लागू व्हायला पाहिजे आणि त्याशिवाय जो आमचा पीएफ स्थगित राहिलेला आहे तो आम्हाला मिळण्याबाबत आम्ही तक्रारी पण नोंद केलेली आहेत। तर आम्हाला कमीत कमी 10 वर्ष होऊन गेलेले आहे कामाला, तर त्याचं बेनिफिट आम्हाला भेटायला पाहिजे याच्यासाठी आमची तळमळ आहे। आणि आमचे जे नगर परिषद साहेब लोक आहेत ते आमच्यावरती काही लक्ष देत नाही। वारंवार आम्हाला आहे ना तक्रारी करावी लागतात, भांडण करावं लागतं, तरी आमच्याकडे कोणी लक्ष देत नाही। तर कृपा करून आम्हाला न्याय मिळावा याच्यासाठी आम्ही आंदोलन करणार आहोत आणि त्याशिवाय जर आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर आम्ही आत्मदहन करणार आहोत। आम्ही आता तुम्हाला कळून देतोय शासनाला आणि आम्ही काही अर्ज पाठे केले तर आम्हाला जे राजकीय पक्षवाले नेते आहेत त्यांचा पण प्रेशर येतो आम्हाला आणि जे गुंडखोर पोरं आहे त्यांना पण लावून देतात ते आम्हाला मारायला। तर आम्हाला काही म्हणजे संरक्षण पाहिजे त्याच्यासाठी आणि त्याशिवाय आमच्यावरती अन्याय होतोय त्याच्यासाठी आम्ही दाद मागतो तर आम्हाला कोणी न्याय देत नाही। त्याच्यासाठी आता आम्ही आंदोलन करणार आहोत आत्मदहनचे। आम्ही टोटल कर्मचारी ट्रॅक्टरवाले धरून घंटागाडीवाले धरून लेडीज जेंट्स असे 60-65 लोक आहेत आम्ही। तरी 60-65 लोकांवरती खूप अन्याय झालेला आहे साहेब। तर विनंतीपूर्वक तुम्हाला सांगण्याचा उद्देश असा आहे की आम्हाला न्याय मिळावा याच्यासाठी आम्ही हे करतोय। ताज्या बातम्या विचार नव्हे त्यासाठी सचोटी न्यूज चॅनल बघायलाच हवे। ज्ञान मनोरंजन संस्कार देणारे चॅनल सचोटीला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, सोबत शेअर करायला विसरू नका।